आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे रोजच बदलताना दिसत आहेत। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे, तर उद्धव ठाकरे, संजय राऊत हे सातत्याने युतीबाबत सकारात्मक वक्तव्य करताना दिसत आहेत। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत। अनेक कार्यक्रमांना दोघे आवर्जून एकत्र दिसतात, त्यामुळे राज ठाकरे लवकरच महाविकास आघाडीमध्ये सामील होतील का असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय। मात्र राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी आघाडीतील घटक पक्षांपैकी एक असलेला काँग्रेसचा कडाडून विरोध आहे। याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी या संदर्भात एक मोठं वक्तव्य केले आहे। तसेच वर्षा गायकवाड यांनीही या संदर्भात एक मोठं वक्तव्य केले आहे। त्यामुळे याचा परिणाम थेट मनसेचा महाविकास आघाडीत समावेश होण्यावर होऊ शकतो का? त्यामुळे दोघांनी नेमकं असं काय वक्तव्य केलं आहे, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी धनश्री पाठारे, आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। भाई जगताप हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यांना देखील तितकेच महत्त्व प्राप्त होते। ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत, त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेसच्या भाई जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यामुळे भाई जगताप यांच्या ठाकरे बंधूंसोबत लढणार नसल्याच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। काँग्रेस पक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार नाही असे महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केले आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये स्थानिक स्तरावर मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ माजला आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच, पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही। मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्ट डंके की चोट पर सांगितली होती। आमच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्येही मी रमेश चेन्नीथला यांच्यासमोर हीच गोष्ट सांगितली होती। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाही। जे काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत, त्यांची ही इच्छा असते आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी। त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या। कोणी कोणासोबत लढायचे हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या। आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही मुंबईत स्वबळावर लढू असे काँग्रेसच्या बैठकीत आपण सांगितल्याचे भाई जगताप यांनी सांगितले। तसेच पुढे बोलताना मी राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नये, त्यामुळे राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही। काँग्रेसने आजपर्यंत कधीही राज ठाकरेंना सोबत घेऊ असे म्हटलेले नाही। मवियात शिवसेना एकटीच नाही, उद्धव ठाकरे मवियात आले तेव्हा शिवसेना एकटीच होती। आता दोन शिवसेना झाल्या आहेत, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढण्याबाबतचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांवरच सोडावा। स्थानिक कार्यकर्त्यांची ठाकरे बंधूंसोबत एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा नाही असे स्पष्ट प्रतिपादन भाई जगताप यांनी केले आहे। तसेच काँग्रेसचे मीडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनी मनसेशी आमचे मूलभूत मतभेद आहेत, त्यामुळे आमची भूमिका हायकमांडवर सोडल्याचे त्यांनी सांगितले आहे। तसेच प्रत्येक नेत्याची भूमिका चेन्नीथला यांनी ऐकून घेतली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांशी चर्चा करून वरिष्ठ नेते निर्णय घेतील, त्याचप्रमाणे काँग्रेस हायकमांड याबाबत सगळ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल असे काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनी सांगितले। दरम्यान मुंबईच्या विद्यमान अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी देखील युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे। जे संविधानाला मानत नाही त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असे वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केले आहे। तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील महाविकास आघाडीत नवा भिडू नको असे वक्तव्य मनसेच्या आघाडीसोबत केले होते। त्यामुळे आता मनसेचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होईल का? झालाच तर त्याचा काँग्रेसवर काय परिणाम होईल याबाबत तुम्हाला काय वाटते? आम्हाला प्रतिक्रिया नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा, FB आणि YouTube पेजला फॉलो करा।